आज बनवत आहे कोड्याच्या पुऱ्या। तर इथं मी हे पावभर कोडं घेतलेलं आहे। तुमच्याकडे कोड्याला काय म्हणतात? हिंदीमध्ये याला कद्दू सुद्धा म्हटलं जाते। आमच्या इकडे याला नागपूरमध्ये कोडं म्हणतात याला। तर आज मी इथे कोड्याच्या पुऱ्या बनवणार आहे। तर मी आधी कोडं शिलून घेत आहे इथे। तर मी याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेत आहे कोड्याचे आणि याला छानपैकी शिजवून घेणार आहे। स्वच्छपैकी धुवून घेऊ आणि धुवून झाल्यानंतर आपण याला शिजवून घेऊ कोड्या। तर मी इथे वरण भाताचा कुकर लावलेला होता। तर त्याचमध्ये एका प्लेटमध्ये ठेवून मी हे कोडं शिजवून घेणार आहे। इथे हे बघा, हे कोडं मी उकडून घेतलेलं होतं आणि हे कोडं थंड झालेलं आहे। तुम्ही बघू शकता छानपैकी हे शिजलेलं आहे। मी याला थंड होऊ दिलेलं होतं। आता आपण याच्यात बाउलमध्ये काढून घेणार आहोत। इथे मी हे सर्व कोडं बाउलमध्ये टाकून घेतलेलं आहे। आता हे 1 वाटी गव्हाचं पीठ आहे, हे आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि अर्धा वाटी रवा आहे, बारीक जाडा तुम्ही कोणताही घेऊ शकता। इथे साखर घेतलेली आहे आणि ही इलायची पूड घेतलेली आहे। साखर मी इथे 2 चम्मच मोठी अशी घेतलेली आहे, हे सुद्धा याच्यात घालून घेऊ। आणि हा नारळाचा कीस आहे बारीक केलेला, सुक्या नारळाचा, हा सुद्धा आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि याला छानपैकी चुरून घेऊ। आपल्याला यामध्ये पाणी नाही टाकायचं आहे, कोड्यामध्येच पाणी आहे, तर ते असंच भिजवून घेणार आहोत आपण। यामध्ये मी थोडी तीळ सुद्धा घालून घेणार आहे। यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। तुम्ही बघू शकता की असेच पैकी आपल्याला हे इथे भिजवून घ्यायचं आहे। पाणी अजिबात घालायचं नाही, कोड्यामध्ये पाणी असतं म्हणून आपल्याला पाण्याची जरूरत पडत नाही। तर इथे बघू शकता हे थोडंसं ओलसर झालेलं आहे। तर मी यामध्ये थोडासा आणखीन रवा किंवा गव्हाचं पीठ घालून घेऊ शकतो आपण। तर मी इथे थोडा रवा घालून घेत आहे। तर यामध्ये मी आणखीन थोडासा रवा आणि गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि याला पण छानपैकी मळून घेऊ, छानपैकी याला चुरून घेऊ। जसं आपण गव्हाच्या पिठाचा साध्या पुऱ्या जसं आपण बनवतो तसा तो गोळा तयार करतो, तशाच पैकी आपल्याला हा सुद्धा चुरून घ्यायचा आहे। तर इथे बघा, अशापैकी आपला हा कणकेचा गोळा, कोड्याच्या कणकेचा गोळा, जे आपण कोड्याच्या पुऱ्या करणाऱ्या ज्या अतिशय छान लागतात खायला। जर तुम्हाला गोड खायचं झालं तर तुम्ही अशापैकी बनवू शकता आपल्या कोड्याच्या पुऱ्या। तर याला मी 5 ते 10 मिनटं झाकून ठेवणार आहे। ते 5 ते 10 मिनटं झालेले आहे। आता आपण याच्या पुऱ्या लाटून घेऊ। इथे मी पुऱ्या लाटून घेतल्या आहे आणि गरम तेलामध्ये तळून घेत आहे। तुम्ही बघू शकता मस्तपैकी अशी टवटवीत इथे आपली ही पुरी फुललेली आहे। की तुम्ही अशापैकी कोड्याच्या पुऱ्या करून बघा, खायला खूप मस्त लागतात। तर इथे अशापैकी मी ह्या सर्व आपल्या कोड्याच्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही बघू शकता अतिशय छान। तर अशा माझ्या छोट्या छोट्या रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।